की आज जणू काही संपूर्ण भाजपमय झालं असं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, तो तसा नाही आहे. मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे प्रचंड गर्दी उसळते. अगदी मुस्लिमसुद्धा मोठ्या संख्येने येत आहेत. हे एक यावेळेचं वैशिष्ट्य आहे. मुस्लिमसुद्धा येत आहेत आणि त्यांना देखील माहिती आहे की शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यात खूप फरक आहे, खूप अंतर आहे. आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष कर असं नाही शिकवलं. तर आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. जो कोणी जातीपाती धर्माने कोणी असेल, कोणत्याही धर्माचा असेल, पण जो माझ्या देशाच्या मुळावर येईल तो कोणी असला तरी आमचा शत्रू आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि मग तुम्ही कोणी असाल, हिंदू असाल, मुस्लिम असाल, कोणी असाल, पण देशासाठी जो ह्या देशाला आपला मानतो, आपली मातृभूमी मानतो आणि देशाच्या रक्षणासाठी जो आमच्या सोबत होतोय, तो देशभक्त कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून ही आजची आता होणारी जी काही लढाई आहे ती मोदींविरुद्ध सगळ्या अजिबात नाही आहे. ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढाई होणार आहे. आणि परत एकदा पुन्हा सांगतो की देशातली पहिली निवडणूक नाही, पण हुकुमशहाच्या हातात दुर्दैवाने जर का परत देश गेला, जो जाऊ देणार नाही, जाणार नाही, तर मग मात्र केवळ आपल्यालाच नव्हे तर देशाच्या पुढच्या पिढ्यांना हुकुमशाहीमध्ये लाचारीचं जीणं जगावं लागेल. आणि त्या लाचारीच्या जीणं जगण्यामध्ये मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र नक्कीच नसेल, अजिबात नसेल. आणि महाराष्ट्र आज सज्ज झालेला आहे देशाला पुन्हा एकदा दिशा दाखवण्यासाठी. आणि या महाराष्ट्रावरतीच माझी भारत मातासुद्धा विश्वास ठेवून आहे की ज्या ज्या वेळेला भारतावरती संकट आलेलं आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेस महाराष्ट्र देशाच्या मदतीला धावून गेलेला आहे. आणि तेच काम याही वेळेला तुम्ही तडीपारीच्या नोटिसीवरती मतांचं शिक्कामोर्तब करून भाजपला तडीपार कराल ही खात्री बाळगून तूर्त आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.